आपण लगेच आमच्याशी जोडायचं आहे, कारण टीमची नावं माहिती असणं हे गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक आकर्षक टीव्ही आहे. प्रणित वासुदेव पाटील आणि कुणाल अरुण पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज फलंदाजसाठी आकर्षक दर्जाच्या ब्रँडेड सायकली आपण पाहताय. सुजित आसुरामजी तांडेल आणि आमचे दुसरे मान्यवर क्रीडार्थी ज्यांना आम्हाला सुपूर्द केली, त्या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. चला आपण सुरुवात करूया. प्रथमतः चिरनेर महागणपतीला वंदन करून, जिच्या उदात कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याचं सुंदर स्वप्न ज्या महापुरुषानं सत्यामध्ये उतरवलं, त्या अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारांना स्वराज्याचं भगवत धोरण आपल्या खांद्यावर झेललं पेललं ते थोरले छत्रपती धर्मवीर शंभूराजे महाराष्ट्राच्या तिन्ही महापुरुषांना मी नतमस्तक होतोय. आणि नागाव टीमला विनंती करून आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण या आणि चेंडू दे आयोजक. चेंडू दिलेले आहेत. दोन्ही पंच ऑफिससाठी आतमध्ये गेले आहेत. आमचे सुरेशजी म्हात्रे मॅन फ्रॉम मुलेखंड, मुकेशजी म्हात्रे मॅन फ्रॉम नवीन सेवा, उरण पंच असोसिएशनचे हे सर्व शिलेदार आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक भागामध्ये डे नाईट फॉर्मेटमध्ये अनेक स्पर्धा दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलाय नागाव टीमचा. आता मात्र सावरकर टीमचा 12 खेळाडू या समीर आणि चिंट्या रेड्डी, समीर अत्तार हे खूप मोठे नाव आहेत क्रिकेटमधील नागाव टीमची. आज ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण या दोन खेळाडूंना नेहमी पाहिलंय. समीर अत्तार आणि चिंट्या रेड्डी आमच्या चिरनेरचे विवेक हातनोरकर आणि रोहित यांचे अतिशय जिवलग मित्र आहेत चिंट्या. तर 12 खेळाडू सावरकर टीमचा आपण यायचा आहे. आमचे अरुणजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. कामगारांचे नेते आहेत. मनपूर्वक आपण त्यांचं या निमित्तानं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय या स्पर्धेकडे. स्पर्धा आपण पाहताय पागोटे गावाच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची, अभिमानाची आणि सर्वांना हेवा वाटावा अशी ही स्पर्धा आपण या हुतात्मा मैदान पागोटे या मैदानावर पाहताय. क्रिकेटचा बोलबाला हा संपूर्ण या रायगडामध्ये या लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्की पाहताय. अनेक प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून ही पाहताय, त्यांचंही मनपूर्वक या निमित्तानं आपण करतोय स्वागत. चला होते सामना शुभारंभ आरंभ करूया प्रारंभ या सामन्याला. चिंट्या आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सलामीचं पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज मोन्या. सर्व खेळाडू एक नामांकित खेळाडू आहेत. उरण महालन विभागातील हे सर्व संघ, ज्या सर्व संघांचा दबदबा गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर राहिला आहे, असे अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. मोन्या आलाय चिंट्यासाठी. चिंट्या एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. आज ग्रामीण फॉर्मेट खेळत असताना नागाव टीमचंही नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठं राहिलंय. त्या गावातील हा खेळाडू चिंट्या. पहिला चेंडू मोन्याचा. चिंट्यासाठी कलात्मक पॉइंट डोक्यावरनं आठवण करून दिली भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आणि पहिला चेंडू भिरकावला सीमाच्या पार आला गगनभेदी षटकार. चेंडूवर 6 धावा, 6 धावसंख्ये खातं ओपन केलं चिंट्यानं आपलं आणि संघाचं. पुढचा चेंडू कलात्मक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट. फक्त दिशा चेंडूवर दिली. चेतन चेंडू उचलते तिथपर्यंत 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावसंख्येनं चिंट्या पोचलाय 8 वर आणि संघही पोचलाय बिनबाद 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मोन्या. पहिल्या चेंडूवर षटकार. तदनंतर मात्र दुसरा चेंडू कमबॅक केलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. दिशा भरकटली. क्वालिफाईड पंचांचा सुपारीचा इशारा आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि सर्व खेळाडू रिव्ह्यू नसेल. रिव्ह्यू फक्त बिमार असेल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. ज्यावेळी पंचांना वाटेल एखाद्या रिव्ह्यूची गरज त्यावेळी मध्ये असणार आहे, बाकी इतर वेळी नसणार याची नोंद आपण सर्वांनी नक्की घ्यायची आहे.
धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात ती मात्र बिनबाद 9. अतिशय चांगली सुरुवात नागाव टीमची. धावसंख्या धावपट्ट्यावर 9. पुन्हा एकदा सज्ज. मोन्याचा हा चेंडू फाटका पसलाय. ज्या विकेटची होती गरज ती विकेट यावेळी मिळवून दिली मोन्यानं. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय टीम सावरकर टीमला आणि पहिला हादरा मिळालाय जयदुर्गा नागाव या टीमला. चिंट्याने सुरुवात अतिशय आक्रमक केली. असं वाटलं होतं की सुरुवातीनंतर शेवट चांगला होईल, मात्र चिंट्या बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज विवेक जाधव. हा एक मोठा खेळाडू आहे नागाव टीमचा. खूप सारी मैदानं या खेळाडूनं आपल्या कर्तृत्वानं गाजवली. तो हा खेळाडू सामना करेल मोन्याचा. मोन्याचा हा चेंडू वाईड यॉर्कर अतिशय वेगामध्ये पाहायला मिळाला आणि मात्र हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्टावर 1-9. 1-9 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते जयदुर्गा नागाव या टीमची. पुढचा चेंडू मोन्याचा. पुन्हा एकदा फटका पसलाय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरी सफलता पाहायला मिळाली. मोन्याचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू 6 धावा आल्यानंतर तरी मात्र खसला नाही आणि मात्र 2 मोठ्या खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश मिळवलं आहे. दुसरा हादरा मिळाला नागाव टीमला आणि दुसरी सफलता मिळाली सावरकर या टीमला. डीजे पाच षटकांचा हा सामना असताना P1चं पहिलं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. तदनंतर मात्र कलाटणी सामन्यामध्ये आतापर्यंत दिली गोलंदाज मोन्यानं. 4 चेंडू उर्वरित फेकत असताना 2 सफलता आपल्या टीमला त्यानं मिळवून दिल्यात. आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावर विराज हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. संकटमोचक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नागाव टीमकडनं या विराजला करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय मोन्या हा गोलंदाज. रिव्हर्स साडन करण्याचा प्रयत्न केला स्विचचा हा फटका, मात्र त्या प्रयत्नाला यश आलं नाही. चेंडू गेला निर्धाव. पहिलं षटक संपलं P1चं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली धावपट्टावर 2-9. पहिल्या चेंडू 6 आल्या होत्या. तदनंतर मात्र 5 चेंडूवर 3 धावा खर्च करून 2 सफलता आपल्या टीमसाठी मोन्यानं मिळवून दिल्या आणि षटक संपलं पहिलं. धावसंख्या धावपट्टावर 2-9. ऐकूया आपण सुमधुर संगीत. इरादे तो बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं. इरादे तो बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं. शिर्डी तो वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबांची कीर्ती ही अपरंपरा आहे.
अशा साईबाबांचं गीत आपण हिमांशू डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. झाल्या बदल गोलंदाजीमध्ये नवीन आला गोलंदाज टीम सावरकरकडनं बाळू बाळू आलाय नवीन गोलंदाज P2चं हे षटक घेऊन. हा चेंडू अतिशय वेगामध्ये गुडलेंचा चेंडू होता. टपापाटा थोडासा पोटाला लागला चेंडू, दुखापत अशी वाटली पण तेवढी मोठी दुखापत नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धापटल्यावर स्थगित राहिली ती 9 या आकड्यावर. 2 बाद 9 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा नागाव या टीमची पाहायला मिळते. पुन्हा सजवते बाळूचा हा पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचते 2 बाद 10 या आकड्यावर. 2 बाद 10 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज बाळूचा हा नेक्स्ट चेंडू ज्यानं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धावा खर्च केल्यात. कुठल्या प्रकारची सफलता आपल्या टीमला अजूनपर्यंत मिळवून दिली नाही या गोलंदाज बाळूनं. तो बाळू सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू होता पुन्हा एकदा अतिरिक्त उसली, दिशाही भरकटली आणि क्वालिफाईड पंच मुकेशजी म्हात्रे यांचा हा स्पर्धेचा इशारा आला. 1 धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 11 या आकड्यावर. समीर अथार आणि विराज खेळतायत. हा चेंडू फक्त एक दिशा चेंडू दिली. पॉईंटच्या रिझन मध्ये हा चेंडू गेला. विराजच्या बॅटमधून आलाय. 1 धाव, एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. समीर अत्तार आणि विराज क्रिकेटमधली एक मोठी नावं आहेत. उरण तालुक्यामधील आपल्या कर्तृत्वाला, आपल्या खेळलेला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना करावा लागेल. धावसंख्या धावपट्ट्यावर 12. हा चेंडू होता समीर अत्तारसाठी. चेंडू भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. वन बाउन्स आलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. थँक्यू. 4 धावसंख्येनं संघ 16 या आकड्यावर पोहोचला. पुन्हा एकदा बाळू. समीर साठी हा चेंडू होता. मानसिक दडपण मधने चेंडू फेकत असताना हा चेंडू फेकला निर्धाव. अतिशय वेगामध्ये हा चेंडू होता बाळूचा. समीर अत्तारला खेळत होता काहू कॉर्नर क्षेत्रामध्ये पण त्यामध्ये त्याला यश आलं नाही. हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या राहिली स्थगित धावपट्ट्यावर 2 बाद 16. सज्ज होते बाळू हा पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. चांगला फटका खेळलाय. तैनात आहे क्षेत्ररक्षक, प्रयत्न करतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न मध्ये सफल होईल असं वाटलं असताना पुन्हा एकदा चेंडू गेला. तिसऱ्या अटॅम्प मध्ये सीमाराच्या पार आलाय. आणखी एक दर्जेदार चौकार. वीस मिनिटाच्या आत पहिली 4 षटकं संपणं ही अनिवार्य आहे. याची नोंद सर्व टीमनी घ्यायची आहे. 2 षटकं संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी जयदुर्गा नागाव टीमनं राखली. 2 बाद 20 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. नागाव गावाचं नाव जर उल्लेख केलं, एक काळ समिधा नागाव हे नाव क्रिकेटच्या पट्ट्यावर मोठं राहिलं. ज्यावेळी अजिनबी ओवळे आणि समिधा नागाव नाईट फॉर्मॅटमध्ये ही नावं खूप मोठी राहिली. त्याच भूमीतील हा जयदुर्गा नागाव संघ आहे. क्रिकेटमध्ये दहशत गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर या गावाची राहिली. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि साहित्याच्या कुशीमध्ये अतिशय सुंदरसं जे गाव आहे, जिथे खऱ्या अर्थानं एक समुद्र किनारा आपण पाहता अशा नागावमधला हा संघ आहे. अनेक झाडं, खऱ्या अर्थानं नारळाची झाडं असतील किंवा अनेक झाडं त्या गावामध्ये पाहायला मिळत आहेत. असं हे गाव नागाव. त्या गावातील हा संघ तर सावरखार आपल्या जवळचा हा संघ. नवीन गोलंदाज झालाय. पहिला चेंडू फेकत असताना यॉर्कर फेकलाय. कलात्मक चेंडू खेळलाय. एकच धाव, एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 21 वर. गोलंदाज विकी डावकरी. आता हा गोलंदाज पहिला चेंडू अतिशय त्यानं सुरेख फेकला होता. फक्त
विराजनं एक सन्मानपूर्वक हा फटका केला. एकच धाव चेंडूवर आली. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एकेरी दुहेरीवर मात्र विराज हा खेळाडू भर देतोय आणि मात्र स्ट्राईक रोटेट करतोय समीर अत्तारसाठी. समीर अत्तार क्रिकेटमध्ये आणखी एक मोठं नाव आहे नागाव टीमचं. सज्जेतो विकी समीरसाठी. समीरच्या बॅट मधून निघालाय अतिशय लाजवाब. बघतो काय रागानं षटकार मारला या वाघानं. आला या चेंडूवर षटकार. थँक्यू. अग्री कोळी आणि कराडी समाजाची ग्रामदैवता आई एकविरा. एकविराचं हे सुमधुर गीत आपण श्री क्षेत्र विहेरगाव एकविराचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त जात असतात. अशा आपल्या सर्वांची श्रद्धास्थान आई एकविराचं हे सुमधुर गीत आपण डीजे हिमांशूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर धावसंख्या धावपट्टावर 27. आता मात्र समीर अत्तार ज्यानं सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलंय आणि षटकारासहाय्यानं एक चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. गुडना टेक और तमाशा देख अशा प्रकारचा प्रयत्न समीर अत्तारनं केला. मात्र चेंडू थोडासा मागे ठेवला विकीनं आणि त्या मागे चेंडू ठेवल्या कारणानं समीरच्या बॅटमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्टावर ती मात्र 2-27. 2-27 नंतर हा शॉर्टपिच चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ 28 या आकड्यावर पोहोचलाय. 28 धावसंख्या धावपटलावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं आणि मात्र झालाय काय प्रयत्नानं अपयश आलं होतं. मात्र इथं एक्स्ट्रा मिस झालाय आणि पंचांचा इशार्थ 22 हा नशिबाचा चौकार आलाय जयदुर्गा नागाव या टीमसाठी. डीजे पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. या प्रयत्नामध्ये सुद्धा यश आलं नाहीये. मात्र यावेळी चेंडू गेला निर्धाव. अशर्तीनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा नागाव टीमची धावसंख्या धावपटावर पाहायला मिळतोय ती मात्र 2-32. 2-32. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. या पाणी घेऊन जायचं आहे. जर पाणी द्या आयोजक कमिटी. थँक्यू. खऱ्या अर्थानं आजचा युग हा विज्ञानाचा युग आहे. आजचा युग हा खूप मोठा पुढे गेलेला आहे. आज आम्ही लाईव्हच्या माध्यमातून जी क्रिक आमचे कम्प्युटर ऑपरेटर जर बघितलं तर अतिशय छोटेसे कलाकार आहेत. कौतुक करावे लागेल सर्व टीमचं. आमचे भावेश मुणकर किती छोटी मुलं आहेत पण क्रिकेटला झोकून दिले या सर्व मंडळींना. कारण माळी सर क्रिकेटनं काय दिलं तर अनेकांना व्यवसाय दिले नावं दिलीत. आपलं नाव कोणाला माहीत नव्हतं पण क्रिकेटनं आपल्याला नावं दिलीत. त्या क्रिकेटचा आपण नेहमी सन्मान करायला पाहिजे. आज लहान मुलं सुद्धा या क्रिकेटमध्ये स्वतःला झुकून देत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना व्यवसाय मिळतोय. कौतुक आहे. तर पुन्हा एकदा झालाय बदल गोलंदाजीमध्ये येतोय नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन सुमित घरत.
हा गोलंदाज. तत्पूर्वी विनंती करतोय नेक्स्ट सामना अक्कादेवी पांजे विपक्ष मरोई विंदणे या दोन्ही संघाच्या संगणकांना आपण लवकर यांची कृपा करायची आहे. चेंडू आलाय सुमितचा बिरकावलाय अतिशय दर्जेदार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणार चेंडू 6 धाबेसाठी. टीजे अतिशय सुंदरसा फटका समीर अत्तारच्या बॅटमधनं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. समीर अत्तार 2 फलंदाज अतिशय लवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं की जयदुर्गा नागाव संघ बॅकफुटला जाईल, मात्र समीर अत्तारनं तसं काही करू दिलं नाहीये. आतापर्यंत चांगली खेळी आपल्या खेळीमध्ये त्याने सजवली आणि धावसंख्या पोहोचवली धावपटलावरती 2 बाद 38 या आकड्यावर. सुमितचं मात्र षटकारानं यावेळी स्वागत केलं. समीर अत्तार या फलंदाजानं पुन्हा एकदा सज्ज होतं. सुमित घरत राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. मानसिक दडपण क्रिएट करतो होतं, ते दडपण क्रिएट करत असताना इथं समीर अत्तारनं हा फटका खेळलाय. कार्पेट साईड ट्रॅव्हल झाला, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, याचा फायदा लगेच उठवलाय. तिथं चपल्याप्रमाणे 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. 2 बाद 40 या आकड्यावर. 2 बाद 40 अशी सुरेख धावसंख्या, धावांचा आकार हा चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला आहे जयदुर्गा नागाव या टीमचा. ज्याप्रमाणे चिंट्या रेड्डी आणि विवेक जाधव हे फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं की संघ अडचणीमध्ये जाईल, मात्र समीरनं कुठल्या प्रकारचा दबाव आपल्या भोवती घेऊ दिला नाही आणि मात्र चांगली धावसंख्या आतापर्यंत. हा मात्र एक अतिशय दुखापतग्रस्त करणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय भीमरचा 9+1. दोन्ही पंचांचा इशारा 9चा आलाय आणि 2 धाबा या चेंडूवर. 1 22 आणि 1 9, 42 धावा होतील आणि हा चेंडू असेल मुक्त प्रीहिट असेल या चेंडूवर. उघडे डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट, घ्या फायदा या चेंडूवर. विराजला ही संधी असेल फ्री हिटची. धावसंख्या धावपट्ट्यावर 42. 2 बाद 42 या आकड्यावर पोहोचलाय जयदुर्गा नागाव हा संघ. फ्री हिटचा हा चेंडू होता, अपील होते, मात्र तशी फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज बाद असू शकत नाही. पंचांचा इशारा लेग बाईस आलाय. 1 धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचत 43 वर. आमचे पंच मुकेशजी मात्रे नवीन सेवा, ज्यांच्या आयुष्यातील यादगार स्पर्धा जर कुठली असेल तर रायगड प्रीमियर लीग आदिवासी समाजाच्या वतीनं चिरणाच्या मैदान झाली. त्यांच्या आयुष्यामध्ये एक यादगार अशी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं खूप चांगलं पंचांचं काम पाहिलं होतं ते आमचे मुकेशजी मात्रे. धावसंख्या धावपटल्यावर 43. पुढचा चेंडू असेल गोलंदाज सुमितचा, समोर असणारा फलंदाज समीर अत्तार. शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेता आला नाही या चेंडूवर. ज्या चेंडूवर 6 धावांची मोहर यायला पाहिजे होती त्या चेंडू मात्र एकच लेग बाईचा इशारा पुन्हा पंच मुकेशजी मात्री सरांचा आलाय. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 44 या आकड्यावर. 44 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आमच्या करळगावचे समालोचक राहुलजी घरत यांचं इथे आगमन झाले. प्रथमतः त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणानं शब्द सुमनानं स्वागत करतोय. एक चांगला आवाज ज्यांचा आम्ही अनेक मैदानामध्ये पाहत असतोय असे आमचे मित्र राहुलजी घरात. पुढचा चेंडू सुमितचा विराजसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडू सुद्धा फायदा घेता आला नाहीये फलंदाज विराजला आणि हाही चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर, ती मात्र 2 बाद 44. सुमितचं आता कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर 6 त्या 1 बिम्मर आला होता, पण तदनंतर कमबॅक केलं एक गोलंदाजानं आतापर्यंत. धावसंख्या धावपट्ट्यावर 44. पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा प्रयत्न होता, या चेंडू सुद्धा फसला फलंदाज विराज आणि आणखी एक चेंडू गेला निर्धाव. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. अर्थात आदरणीय वासुदेव काका पाटील यांचे बंधुराज आहेत महेंद्रजी पाटील साहेब. मनपूर्वक प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं शब्द सुमनानं स्वागत करतोय. वासू काकांचं नाव हे खूप मोठं आम्ही पाहिलं आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत असताना
ज्या माणसानं अनेक माणसं समाजामध्ये जोडलीत ते वासू काका यांचे बंधुराज महेंद्रजी पाटील मनपूर्वक साहेब आपला आम्ही प्रथमतः शब्द सुमनानं काँग्रेस ट्रॉफीच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. 4 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या 2:44. येणारे शेवटचे 6 चेंडू पहिल्या पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धाला समाप्ती होण्या अगोदर शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे फेस करणार समीर अत्तार हा खेळाडू ज्यानं संपूर्ण आजचा हा रजनीचा पहिला डाव ज्यानं आपल्या खांद्यावर घेतलाय. षटकार चौकांची मोहोर या सामन्यामध्ये त्याने लावली आणि आता पण चांगला खेळ त्याच्या बॅटमधनं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. सज्ज होतो नवीन आलेला गोलंदाज विकी ज्यानं 30 षटक फेकलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा आलाय आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन अर्थात शेवटचं स्लॉगवरचं 44 धावसंख्या धावपटलावर. समोर समीर अत्तार सारखा एक मोठा खेळाडू आहे, विकी सारखा एक नावाजलेला गोलंदाज सावरकर टीमचा. पहिला चेंडू घुटना डेक तमाशा डेक लांब लचक गगनभेदी प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर मिळतील चेंडूवर 6 धावा. थँक्यू. समीर दाखवतोय इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा याप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय समीर. 6 धावसंख्येनं जयदुर्गा नागाव टीमचं अर्धशतक साध्य झालं. या फलकावर 50 धावा या टीमच्या झाल्यात. अडचणीमध्ये असणारा हा संघ मात्र संकटमोचक खेळ विस्फोटक आणि आक्रमक खेळाची संगत या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. खेळाडू समीर अत्तारकडनं धावसंख्या धावपट्ट्यावर 50. सुरेख क्रिकेटचा हा खेळ. क्रिकेट फॉरवर्ड झालाय. पूर्वीचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट जमीन आसमानचा फरक राहिलाय. काल पोल्ट्री प्लसचा आम्ही खेळ पाहिलाय. काय खेळ त्या सर्वांचं राहिलाय, कसं खेळावं कसं शिकावं हे खूप काही असेल यंग खेळाडूनं ते कारण सर्व 40 प्लस कडनं आम्हाला शिकायला मिळालंय. 50 धावा धावपट्ट्यावर शेवटचे 5 चेंडू विकी आला आणि विकीच्या पहिल्या चेंडू मात्र समीर अत्तारानं एक गगनभेदी गगनचुंबी असा हा षटकार घेतलाय. हा षटकार नव्हता तर हा नौकार होता. एवढा लांब लचक हा षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. समीर अत्तारकडनं जास्त वेळ न घालवता स्पीडअप करायचा आहे. आज अतिरिक्त सामने या स्पर्धेमध्ये असतील कारण आजची ही अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रमध्ये खेळत असताना थोडासा वेळेचा भान आपण सर्वांना राखावं ही नम्रतेची विनंती आपल्याला आयोजक कमिटीच्या वतीनं असेल. 50 धावा धावपट्ट्यावर शेवटचे 5 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये असतील. गोलंदाज विकी एक नावाजलेला असा गोलंदाज अनुभवी असा गोलंदाज टीमचा सावरकर टीम म्हणलं तर चेतन हे नाव एक खूप मोठं आहे. कमबॅक कसं असावं बघा, एक डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने इथं चूक झाली. काय गरज नव्हती क्षेत्ररक्षकाची कारण त्याला समजायला पाहिजे की समीर अत्तार हा स्ट्राईक घेणार आहे. त्याला स्ट्राईक आली नसती मात्र हा डायरेक्ट हिट झाल्या कारणाने पुन्हा एकदा स्ट्राईक समीर अत्तारला मिळाली आणि ज्या फलंदाजानं या मैदानामध्ये वादळ उठवलंय त्या वादळामध्ये शांत कोण करेल हा प्रश्न पडलाय सावरकर या टीम समोर की जो वादळ ह्या मैदानामध्ये गुंगलाय आणि मात्र जयदुर्गा नागाव या टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कार्य मैदानाच्या आतमध्ये करतोय. आतापर्यंत 52 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. शेवटच्या 4 चेंडू असतील. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजाने गोलंदाजी नव्हे तर फिल्डिंगची साथ असणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. 52 धावा विकी सज्ज होतोय. आपला अनुभव यावेळी पणाला लावतो हा गोलंदाज डावखुरात हा गोलंदाज आहे. समोर फलंदाज समीर अत्तार. 52 नंतर हा फुलटा चेंडू होता. थोडासा दुखापत जर कृपया जा फर्स्ट बॉक्स घेऊन जा जा कोणतरी पटकन जा. थोडीशी दुखापत झाल्या. तत्पूर्वी आमचे महागुरु जा 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 बिंदास जा. बघा जरा जास्त दुखापत नसेल. तत्पूर्वी आमचे महागुरु व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नितेशजी पंडित सर यांचं इथं आगमन झालंय. अनेक पुरस्कारानं सन्मानित असणारे हे क्रिकेटमधले एक मोठं नाव आहे. संभाव्य क्षेत्रामधले एक मोठं नाव आहे. रायगड भूषण अनेक भूषण या अनेक भूषण असणारे हे जुई गावचं नाव होतं उरणचं भूषण आमचे गुरु सर नितेश पंडित सरांचं इथं आगमन झालं. मनपूर्वक त्यांचं प्रथमतः मोस्ट वेलकम साहेब आपलं आम्ही स्वागत करतोय. दुखापत मोठी नसावी ही परमेश्वर समोर आम्ही साकडं घालतोय कारण क्रिकेट खेळत असताना
आपण खूप सारा क्रिकेट खेळत असतो, दमछाक होते आणि कुठेतरी थोडीशी दुखापत होते समीर अत्तारला. या निमित्तानं परमेश्वराला साकडा असेल, दुखापत मोठी नसावी. जर जास्त असेल तर कृपया आपण उर्वरित चेंडू नका खेळू, बाहेर जरी आलात तरी चालेल. कारण आपल्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचं जीवनामध्ये काही नाही. आपण पैसा किती कमवला त्यापेक्षा आपलं आरोग्य किती चांगलं हे महत्त्वाचं आहे. पैशाला किंमत नाही, जीवनमान चांगलं पाहिजे आपलं. ते जीवनमान टिकवायचं असेल तर आपलं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. 52 धावा धावपटल्यावर आता मात्र शेवटचे 3 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी असतील. थोडीशी दुखापत झाली समीर अथारला. मात्र समीर अथार दुखापतीतून घाबरणारा हा खेळाडू नाही. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पाकिस्तानच्या अगेन्स्ट खेळत असताना दुखापत झाली, मात्र तो थांबला नाही आहे, संघर्ष केलाय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य मिळत असतं. ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सचिन रमेश तेंडुलकरनं दाखवलं सरानं, आणि आज ते नाव क्रिकेटच्या पटलावर खूप मोठं राहिलं. त्याप्रमाणे समीर अत्तार हा खेळाडू दुखापत झाला असते तरी उर्वरित 3 चेंडू पुन्हा एकदा खेळणार. 52 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. आमची सर्व कमिटी, आमचे तांडेल साहेब असतील, आमचे राजेश ठाकूर असतील, 40+ खेळाडू, पण त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतोय. संपूर्ण स्पर्धा आपल्या हातामध्ये सर्व मंडळीने घेतली. आमचे विवेकजी पाटील असतील, साथी निवेदक आमचे आणि समालोचक, ज्यांची मेहनत या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिली. कौतुक करावं लागेल सर्व मंडळींचं. 52 धावा. पुन्हा एकदा समीर अत्तार सज्ज होतोय सामना करणारा विकीच्या गोलंदाजीचा. शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या या सत्रामधील. दुखापत झाली आणि मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. हाथी घोड़े तलवार फौज तो तेरी है, लेकिन जंजीर में जकड़ा शेर तो सबसे भारी है. हे दाखवतोय समीर अत्तार आपल्या बॅटनं. दुखापत झाली असली तरी मीही नागाव टीमचा एक कोहिनूर हिरा आहे आणि या चेंडूला भिरकावून दिल्या. सीमाराच्या पार आलाय दर्जेदार हा षटकार. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 58 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या पूर्वार्धामधील. कौतुक करावे लागेल समीरचं. आतापर्यंत 38 धावसंख्येवर नाबाद आहे. 2 षटकार आणखी जर आले तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरं होईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे चेतनजी पाटील साहेबांचे शुभ आगमन आहे. 58 नंतर हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न फलंदाज समीरनं केला. प्रयत्नांना यश तेवढं आलं नाही, मात्र 2 धावा देऊन जाईल हा चेंडू. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 60 या आकड्यावर. आता मात्र शेवटचा 1 चेंडू असेल पहिल्या या सत्रामधील. धावांचा ओघ जर पाहिला आहे आणि स्पर्धेचा नियम आहे, ज्याचा हाय स्कोर असेल त्याला मात्र बाय दिली जाईल, याची नोंदही आपण सर्वांनी घ्यायची आहे. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असेल बिमरसाठी, याचीही नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. पंचांना ज्या ज्या वेळी वाटेल एखादा डिसिजन क्रिटिकल आहे त्यावेळी मात्र ते कधीही घेऊ शकतात रिव्ह्यू, ही त्यांना मुभा असेल. 60 धावा धावपट्ट्यावर. आता मात्र शेवटचा 1 चेंडू असेल या पहिल्या पूर्वार्धीमधील. विकी हा गोलंदाज. 60 धावा शेवटचा हा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू कव्हर ड्राईव्हच्या दिशेनं पाहायला मिळाला. तैनात क्षेत्ररक्षक. 1 धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न, थ्रो आला. 3चा प्रयत्न करतोय. कदाचित 3च्या वेळी मात्र समीर अत्तार हा खेळाडू वैयक्तिक 42 या धावसंख्येवर बाद झालाय. 62 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा एकटा समीर अत्तारचा राहिला, ज्याने 42 धावा उभारल्या. अशा अर्थीने पहिली इनिंग संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या झाल्या त्या 62. 63 धावांचं आव्हान समोर आहे सावरकर 11 सावरकर या टीम समोर. सावरकर 11 सावरकर संघ ही धावसंख्या सहजरित्या उभारेल किंवा धावांपासून रोखण्यामध्ये अजय दुर्गा नागाव संघाला यश लाभेल. तर धावतं समालोचन आपण ऐकूया पुन्हा एकदा. चला मी विनंती करेन आमचे गुरुतुल्य ज्यांच्यामुळे आम्ही नेक्स्ट सामना या पांजे आणि विंदणे सर तुर्ता थांबवतोय आपल्याला. तर नक्कीच काँग्रेस पक्ष पाकोटे आयोजित आपण पाहतोय आजची शेवटची रजनी, आणि या शेवटच्या रजनीचा शेवटचा पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला आपल्या रजनीतला. आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान, कारण आपली संस्कृती आपली परंपरा, तर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आपली परंपरा आहे. आणि काँग्रेस पक्ष पागोडे यांच्या माध्यमातून केलं जाईल. आपलं सर्वांचं स्वागत असेल. श्री निशांत रामकृष्ण पाटील यांचं यथोचित मान सन्मान केला जाईल. निशांतजी या आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आपलं सन्मान केला जाईल आपल्याला. आपण या रजनीश क्रिकेट स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातोय.
चेतन पाटील आणि चंद्रास पाटील यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते आपलं यथोचित मान सन्मान केलं जाईल. नक्कीच चंद्रास पाटील आणि चेतन पाटील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या शुभ हस्ते निशांत रामकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य आहेत ग्रामपंचायत पागोटेचे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होते. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. स्वागत केलं जातोय त्यांच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेनिमित्त आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान स्वागत असेल आमचे काका श्री महेंद्र पाटील यांचा सन्मान केला जाईल. या शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खासदार या पदवीने संबोधलेले आमचे आजोबा म्हणजे श्री कैलासवासी दत्तू धर्मा पाटील यांचे सुपुत्र श्री महेंद्र दत्तात्रय पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. एक निष्ठावंत कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन आपला सन्मान केला जातोय. काँग्रेस पक्षाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत असेल मनीष दिनकर पाटील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आणि पागोडे संघाचे कर्णधार. टेनिस क्रिकेटमधील एक चांगलं नाव पागोडे गावातील अष्टपैलू खेळाडू म्हणून मनीष पाटील यांचा सन्मान केला जाईल. काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. मी चेतन पाटील यांना विनंती असेल आणि सुजित पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मनीष दिनकर पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करायचा आहे. त्याच दरम्यान पागोडे गावातील आमचे स्नेही मित्र आदरणीय रुपेश अनंत पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. रुपेश पाटील यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. काँग्रेस चषक 2025 रजनी क्रिकेट स्पर्धेची शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीनिमित्त आपण उपस्थिती आपली लाभले त्याबद्दल विनंती असेल. नक्कीच रुपेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आणि चंद्रास पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्या दरम्यान पांडुरंग पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आमचे काका आहेत आणि सन्मान होईल प्रत्येकाचा या व्यासपीठावर या मंचावर कारण आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान गेले 3 रात्री आम्ही करत आहोत. कारण आपली जी संस्कृती आणि आपली परंपरा आहे ती परंपरा म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं सन्मान आणि स्वागत. आदरणीय श्री पांडुरंगजी पाटील काकांचा सुद्धा सन्मान होईल. पागोटे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सन्मान केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानात जाऊया. आदरणीय श्री पांडुरंगजी पाटील काकांचा सन्मान होतोय. माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. काँग्रेस पक्षाचे पागोडे गावाचे अध्यक्ष श्री सुजित पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय मनोहर तांडेल यांचा सन्मान होईल. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते आणि निस्सीम साई भक्त साईबाबांची वारी आणि ती वारी कधी चुकवली नाही या वारकऱ्यांनी असं साई भक्त आदरणीय श्री मनोहर तांडेल यांचा सन्मान होईल. माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. पागोडेगाव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री सुजितभाई पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. वसंत पाटील काकांचा सन्मान होईल. काकांना विनंती असेल आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पागोडे गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि शांत व संयमी व्यक्ती वसंत पाटील काका यांचा सन्मान होईल. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा या मंचावर सन्मान केला जातोय. स्पर्धा आहे रजनी क्रिकेट स्पर्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते
श्यामभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आणि चंद्रहास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय वसंत काकांचा सन्मान केला जातोय. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. सन्मान असेल राहुल ठाकूर यांचा. राहुल ठाकूर यांना विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमच्या SCCचा खेळाडू आणि वेळोवेळी सहकार्य करणारा असा हा व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या मॅच असो, कबड्डीच्या मॅच असो, पंचांची भूमिका चोखपणे बजावणारे आमचे राहुल ठाकूर, स्कोर रायटरची भूमिका बजावणारे राहुल ठाकूर, वेळोवेळी प्रत्येक कला क्रीडा सामाजिक कार्यासाठी आवर्जून उपस्थिती असते असे राहुलजी ठाकूर यांचा सन्मान होतोय. माईचे उपदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओ टू द कॉमेंट्री. धन्यवाद. सर. चला प्रत्येकदा सर्वांना घेऊन चालतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी रंगला जाणारा आजच्या रजनीतील पहिला सामना आहे. या सामन्याला सुरुवात करताना हिंदू संस्कृतीच्या आराध्य दैवता गणेशाला वंदन करतो आणि पागोटे गावची ग्रामदैवता बलभीम, महारुद्र, हनुमंताला त्रिवार मानाचा आणि त्याचबरोबर वंदन करून पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. ईट का जवाब पत्थर से. यावेळेला मात्र सावरकर संघाकडून आलेला चेतन बरसला बॅटमधून दाखवतोय पहिला सलामीला आलेल्या फलंदाजाच्या बॅटमधला पहिला खणखणीत चौकार. थँक्यू. झिऑन क्रिकचे फाउंडर संदेश भगत, वेलकम, स्वागत आहे. चौकारानं खरं तर या सामन्यातील या सत्राला सुरुवात केली. चेतन आणि बाळू या दोन खेळाडूंबद्दल काय म्हणावं. खरं तर आत्ताच परवाच्या रजनीमध्ये करलच्या मैदानावरती खरं तर चेतन बरसला होता. या ठिकाणी परत एकदा आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये परास्त व्हावं लागलं. इथं आपलं अस्तित्व जागं ठेवतोय का, जिवंत ठेवतोय का. परत एक बॅक टू बॅक दुसरा चौकार या चेतनच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. दोन चौकार आल्या आपल्या बॅटमधून. करळमध्ये खरं तर खेळत असताना याच चेतननं चौकारांची हॅट्रिक पहिल्याच मॅचमध्ये लगावली होती. तो चेतन, एकीकडे समीर अत्तार. हा मैदान तसं पाहिलं तर भगत सर, किंबहुना या मैदानावरती समीर अत्तारनं किती मॅचेस खेळला असणार. चेतनसुद्धा मला वाटतोय स्वतःच्या प्रसिद्धीच्या झोतात येताना हा मैदान एक महत्त्वपूर्ण ठरलाय चेतनला. चेतन ज्या वेळेला सनस्क्रीन अगदी चेहऱ्यावरती लावून या मैदानात उन्हात कैक सामने खेळलेले मला आठवतोय. तोच चेतन मैदानावरती अगदी पहिल्याच खरपूस खरं तर दोन्ही चेंडूचा समाचार घेतोय. शॉर्ट फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटकडून डीप मिड विकेटकडे चेंडूला या वेळेला एक पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचा कॉल निश्चित होतोय आणि 3 धावसंख्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 11च्या घरात. 2 चौकाराच्या साहाय्यानं 3 चेंडूंची खेळी संपली. मैदानावर महत्त्वपूर्ण असणारा सामना आहे, परंतु मी आयोजकांना विनंती करेन, पहिला सामना जरी सुरुवातीला लवकर सुरू झाला असेल तरी बाकीच्या अगदी संघांना कॉल करा, कारण त्याच्यानंतर मधला वेळ हा निश्चितच कधीतरी रिक्त राहतोय. तर विंदणे विपक्ष पांजे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की लगेचच, खरं तर एक सत्रानंतर टॉस होणं गरजेचं होतं. आत्ता दोघांची मला वाटतं काही चेंडू कमी केले जातील, आयोजकांकडून तशी इच्छा आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल. एक खरं तर जर इथं कर्णधार उपस्थित राहिला तर त्या कर्णधाराला मात्र टॉस दिला जाईल. अतिशय सुरेख अप्रतिम खरं तर गोलंदाजीचा नमुना या वेळेला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. इथं मात्र सलामीला आलेला बालू, पांजा टीमचा साहिल मला वाटतं या ठिकाणी कर्णधार म्हणून नेतृत्व करणार, तो उपस्थित आहे. तरी विंदणे टीमचा कर्णधार, त्या कर्णधाराला रिक्वेस्ट असेल आपल्या कोट्यातील चौथा चेंडू, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, या वेळेला भिरकावलाय चेंडू, परत एकदा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप कव्हर पॉइंटच्या बाजूला. 4 धावांसाठी आलेला चौकार. धन्यवाद. पहिलं सत्र संपल्यानंतर नागाव संघानं अर्थात
धावसंख्या उभ्या केल्या होत्या त्या 62 62 3 गडी बाद 62 धावसंख्या धावपटालावरती लागल्या गेल्या. 3 चौकारांचा समावेश झाला. एक षटक. तसं पाहिलं 15 धावसंख्या या सरासरीने जर वाटचाल केली तर सहजगत्या विजयी संपादन करता येईल. चेतन ऑन स्ट्राईक वरती, ज्याची बॅट आता बोलू लागली. समीर अत्तार खरं तर अर्धशतकी खिलीपासून थोडासा दूर राहिला खरा, तिथं मात्र आपल्याला अगदी विजय संपादन करण्यासाठी अगदी चांगल्या तंत्रशुद्ध गोलंदाजीची अपेक्षा इथं पाहायला मिळेल. मला वाटतोय समीर अत्तार स्वतः आता गोलंदाजी ट्रॅकवरती येतो. अष्टपैलू खेळाडू आहे. JNPTच्या अद्यावत मैदानावरती कैक वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलाय हा समीर अत्तार. हाच समीर अत्तार पंचांच्या डाव्या बाजूनं पागोटे विलेज एंडकडून मारा करतोय चेतनसाठी. चेतन आतापर्यंत 3 चौकाराच्या सह्यानीशी, स्वतः मात्र 2 चौकारांच्या सह्यानीशी. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत वैयक्तिक 11, तर सांघिक 15 धावसंख्या धावपटलावरती. त्यात एक बालूच्या चौकाराचा समावेश आहे, तो चेतन 6 निशा करतोय. दुसरा षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू समीर अत्तार टू चेतन. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. खरं तर हे फटके त्याचे फार महत्त्वाचे आणि आवडते फटके आहेत चेतनचे. गुडगा टेक, तमाशा देख. सुनील गावस्करांच्या अगदी त्या फटक्यांची आठवण करून देणारे फटके कैक वेळेला चेतन खेळतोय. खरं तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेग हा ज्याचा स्ट्रॉंग झोन ठरलाय त्या फटक्यांमुळे, तो चेतन. या चेतनला थांबून ठेवताना दिसतोय समीर अत्तार. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. या वेळेला चेंडूला परत एकदा टॅप केला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला काँग्रेस आय कमिटी पागोटीच्या टुर्नामेंट्स मधील काँग्रेस ट्रॉफी मधील एक ब्रँडेड चौकार. थँक्यू. विंदने टीम आपल्याला फायनल कॉल असेल, अन्यथा आयोजकांकडून आपल्याला मात्र हा टॉस पांजे टीमला द्यावा लागेल. आल्यानंतर तुम्हाला फक्त खेळावं लागेल, टॉससाठी यावं लागणार नाही. महत्त्वपूर्ण सूचना. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र केलंय क्लिअर. जाईल आपल्या बॅटमधील चेतनच्या एक दर्जेदार पुन्हा एकदा वैयक्तिक चौथा चौकार. थँक्यू. 2 वर्षानंतर क्या खाते सावरखारवाले असा प्रश्न पडला असेल, किंबहुना सध्या फार्मात असणारा संघ. इथं मात्र चेतन बरसला गेला. 4 चौकार स्वतःच्या बॅटमधून दाखवलेत आणि 4 चौकारांनीशी खरं तर 17 धावसंख्येवरती 19 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात. समीर अत्तार आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू निर्धाव फेकला खरं समीर अत्तारनं, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतला. ऑन हॅट्रिक वरती असणारा हा फलंदाज आहे, नाव आहे चेतन. 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला काय होतोय, चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. या चेतनच्या बॅटमधील वैयक्तिक आणि सांघिक पहिला खणखणीत षटकार. क्या बात. मला वाटतं 5 षटकांचा सामना असावा राहुल, आणि या वेळेला 5 षटकांमध्ये 2 षटकांमधील अजूनही एक चेंडू शिल्लक असावा. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत मला वाटतंय 10 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या स्कोअर बोर्डवरती दिसत आहेत. जप हायलाईट समोर सुरू आहे की काय, असं लाईव्ह टेलिकास्टिंगनं पाहणारे जे अगदी आमचे सर्व प्रेक्षक आहेत, चाहते आहेत, त्यांना असं वाटत असेल किंबहुनाही हायलाईट या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार चौकार तिहेरी, चौकार चौकार षटकार स्कोर बोर्ड दाखवतोय त्याचं. सांघिक धावसंख्या 29. टप्प्याचा चेंडू. या वेळेस जोरदार अपील केलाय क्वालिफाईड पंचांकडे. अपीलला दाद देताना मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं जाईल. प्रशांतजी माली टीव्ही अंपायर आहेत, थर्ड अंपायर आहेत. आपण पाहू शकाल ज्या स्पर्धेला अगदी स्पर्धेचा उल्लेख करणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून रायगड जिल्ह्याचं नेतृत्व कुणासाठी बॉस आहे, कुणासाठी कामगार नेता, कुणासाठी लढवय्या काँग्रेस अध्यक्ष, तर कुणासाठी आपुलकीचा भाव असणारा भाऊ आहे, दादा आहे. नाव आहे महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ उपस्थितीत. तदनंतर सन्माननीय नारायण आदरणीय अरुणजी पाटील, सन्माननीय सरपंच साहेबांचे पिताश्री यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. कमी वयात हुतात्म्यांचे वारसदार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल काय होतोय.
ऑन स्क्रीनवरती आता मात्र चाचपणी केली जातोय, 6 निशा केली जातोय. काय असणार आहे इथं निश्चितच अतिशय निर्णय फार जवळचा आहे, तो दिला जाईल. प्रत्येकाच्या अगदी हार्टबीट वाढले असतील, कारण मोठा मासा गलाला लागू शकतोय या विकेट्सनं. अतिशय सुरेख चकचकीत आयोजन पाहायला मिळतोय पागोटेच्या हुतात्मा मैदानावरती. सुरुवातीलाच सांगितलं की स्पर्धेतील महत्त्वपूर्ण आहे. आणि निश्चितच खरं तर ज्याने एक चांगल्या प्रकारची आर्थिक मदत आमच्या स्पर्धेला केलेली आहे, चेतन पंढरीनाथ पाटील. पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची जी करंडक दिसत आहेत ना, 3 रजनीत चालणारी स्पर्धा, करंडक ट्रॉफी सुद्धा 3 असणार आहेत. सन्माननीय चेतन शेठ पंढरीनाथ पाटील यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली. प्रणित वासुदेव पाटील श्रीस्वामी समर्थ डेव्हलपर. आणि तदनंतर या कार्यक्रमाला उरण विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय महादेव शेठ घरत साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत. मनगटांवरती असणारं बंधन हे शिवबंधन आहे. आणि या कार्यक्रमातील द्रोणागिरी महोत्सवाचे मुख्य आयोजक तर नॉट आऊट या ठिकाणी सुरक्षित आहे हा फलंदाज. पॉपिंग क्रीजमध्ये खरं तर थोडासा अगदी या वेळेला असं वाटलं होतं, परंतु ज्या वेळेला स्टंप हिट करताना पॉपिंग क्रीजमध्ये मात्र तोपर्यंत त्याचं पाय. इथं मात्र अतिशय सुरेख खेळ सुरू असताना धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 29च्या घरात. सन्माननीय पाहुण्यांची शुभ उपस्थिती झालेली आहे. आदरणीय मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी या स्पर्धेचा उल्लेख करेन. शिवशक्ती प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संस्था व ग्रामस्थ मंडळ पागोटे आयोजित काँग्रेस आय ट्रॉफी 2025 चकचकीत आयोजन. आणि आयोजनाचा संपूर्ण धुराच्या आयोजकांकडे आहे. मुख्य आयोजकांची नावं घेण्यापेक्षा सर्व एकदम टीमवर्क करताना दिसलेत. ऑल गावातील खरं तर काँग्रेस आय कमिटीच्या अतिरिक्त बाउन्सिंग लॉंग स्टॉप या ठिकाणी चेंडू देईल. ऐन शिमग्यात थांबलेला बोनस अवांतर +4 म्हणजे 5 धावांचा बोनस मिळतोय सावरखार टीमला. थँक्यू. चला विंदने फायनल कॉल. मॅच संपत आलेली आहे. 62 धावांचा पाठलाग करताना आत्ता धावसंख्या 34 धावपटलावरती आहेत. 5 धावांचं बेनिफिट 29, त्याच्यानंतर +5 झाले. समीर अत्तारचं या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळतोय समीर अत्तार, ऑलराऊंडर. खरं तर नागाव संघाकडून आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. 30 ताकद, तोच दरारा, 30 दहशत. भिरकावलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं आलेला एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. थँक्यू. खरं तर या स्पर्धेतील आता ड्रिंक ब्रेक होतोय. या वेळेला निश्चितच अतिशय सुरेख असा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारल्या. 40 धावसंख्या धावपटलावरती 20च्या सरासरीनं वाटचाल करू लागला. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे, 23 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर समीकरण जवळही आहे आणि तसं पाहिलं तर समीरसाठी समीकरण दूरही आहे. कारण आत्तापर्यंत समीरनं खाल्लेले फटके, पहिला चेंडू निर्धाव टाकला, परंतु त्याच्यानंतर लगातार 2 चौकार, 1 षटकार, 1 निर्धाव, त्याच्यानंतर परत एकदा अवांतरवरती 5 आणि त्याच्यानंतर 6, 15 नंतर थेट 25 धावसंख्या या गोलंदाजानं खरं तर खर्च केल्यात. थोडासा महागडा ठरला. स्पर्धेला सुरुवात होताना अगदी आवर्जून उल्लेख केला काँग्रेस आय पार्टीचे हजरजबाबी नेतृत्व महेंद्र शेठ घरत यांच्या पवित्र शुभस्थे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा परवा किंबहुना 21 तारखेला सुरुवातीलाच अगदी 7 वाजून मला वाटतोय 33 मिनिटांनी इथं काहीतरी पहिला चेंडू पडला आणि तेव्हा उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या पवित्र शुभस्थे उद्घाटन सोहळा संपन्न करून मान्यवर दुसऱ्या एका स्पर्धेत रुजू झाले. अशा त्या स्पर्धेचा उद्घाटन सन्माननीय मान्यवरांच्या पवित्र शुभस्थे श्री गणेशाला वंदन करून विवेक
ऑन ट्रॅक. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक एक धावसंख्या पलून काढतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 41. आत्ता 22 धावांची आवश्यकता. उर्वरित 17 चेंडू. विवेक अशाच प्रकारे 1-2 1-2 करू राहिले तर परत एकदा या मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट, एक टर्निंग पॉइंट येऊ शकेल. यासाठी काहीतरी करावं लागेल गोलंदाजाला. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. राऊंड विकेटनं मारा करतोय. चेतनसाठी हलकासा कट करण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूंना सन्मान देणे क्रिकेटचं खासियत आहे. तशा प्रकारे चेतन या ठिकाणी खेळताना दिसतोय. दुसऱ्या चेंडूला अतिशय खरं तर सुरेख एक पॅडवरती आदळणारा चेंडू होता. समोर खरं तर अगदी धावपट्टीवरती चेंडू ठेवला. स्वतः गोलंदाजानं गॅदर केला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली आहे. त्या स्थितीत धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 41च्या घरात 41. अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. 100% एफर्ट देताना संघासाठी काय करावं, कारण संघ आणि संघाच्या समोर असणारं नाव हे गावाचं आहे. मला गावासाठी काहीतरी करायचं आहे. करताना दाखवतोय एसटी रक्षक स्वतः विकेट किपर नागाव टीमसाठी. विकी विवेक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथं मात्र अतिशय सुरेख अप्रतिम प्रयत्न होता. एवढ्या वेगानं झेल आला ना हाताला मात्र निश्चितच खरं तर ब्रश झाला. इथं या वेळेस मात्र झेल भूमीला दान झाली. एक धावसंख्या पलून काढली. धावसंख्या धावपटलावरती 42च्या घरात. विवेकनं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती 1 दिली, त्याच्यानंतर 2 निर्धाव, त्याच्यानंतर 1 देतोय. काहीतरी कमबॅक करताना दिसतोय. 18 चेंडू 22 धावा असताना 2 धावसंख्या, 23 धावसंख्या असताना 2 धावसंख्या देतोय. आता अजूनही 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल उर्वरित चेंडूंमध्ये. हो, गुड लाईन स्पॉटवरती चेंडू. या चेंडूंची आठवण झाली. परफ्यूम डिलिव्हरी आणि अशा प्रकारची डिलिव्हरी टाकण्यात रायगडमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये अगदी ज्याला बाप समजलं जातोय विश्वजीत ठाकूर. खरं तर अशा प्रकारचे चेंडू आपल्याला मैदानावरती फेकताना कोणताही फलंदाजाला खेळण्यासाठी अडचण निर्माण करून ठेवतोय. अशा प्रकारचे अगदी गुड लाईन, एका चांगल्या लाईनमध्ये चेंडू डिलिव्हरी करताना पाहायला मिळतोय. तेच प्रतिउत्तर अप्रतिम. खरं तर गोलंदाजी आवडली असेल तर नागाव टीमकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. कमबॅक करतोय. पहिलं षटक संपलं. 15 धावसंख्या धावपटलावरती. दुसरं षटक संपलं. 40 धावसंख्या. आता तिसरं षटक संपतोय. धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 42. आणि निश्चितच खरं तर त्यांची गोलंदाजी म्हटलं तर त्यांचाही उल्लेख केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय सन्मानाने पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करूया. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय अतिथी आदरणीय महादेव शेठ घरत इथं उपस्थित आहेत. 25 वर्ष तुम्ही उरणची सेवा करतायत. कोणती? फक्त शैक्षणिकच नाही तर कला, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात निपुण कामगिरी करणाऱ्या, कौतुक करणाऱ्या, कौतुकाचा सोहळा द्रोणागिरी भूषण देऊन काही कलाकारांना, काही खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांना देत आहेत. आणि अशा प्रकारची ही द्रोणागिरी महोत्सवाच्या निमित्त हॅलो आयोजकांना विनंती असेल की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. सध्या उरणपासून कर्जत खालापूरपर्यंत विस्तृत असणारा विधानसभेचं नेतृत्व त्या शिवसेनेची जबाबदारी एक संपर्क प्रमुख म्हणून करतायत. 140हून काहीतरी अधिक खेळ खरं तर ज्या ठिकाणी खेळले जात आहेत आणि दरवर्षी या महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्या मावळ्यांनी रक्त आटवलं त्या मावल्यांच्या वंशजांना या उरणच्या मातीत आणण्याचं काम ज्यांनी केलं. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल सन्माननीय महादेव शेठ घरत. मी विनंती करेन की प्लीज प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. मी त्यांना विनंती करतोय की आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विंदणे टीमला एक फायनल कॉल असेल. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. या कार्यक्रमातील सन्माननीय महादेव शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. किंबहुना तानाजी मालुसरे यांचे वंशज असतील, तदनंतर कृष्णाजी बांदल यांचे वंशज असतील, अनेक वंशजांना या उरणमध्ये. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या हुतात्मा मैदानावरती काँग्रेस आय ट्रॉफी दरम्यान त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर केलंय. 2 धावसंख्या पलून काढल्या. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. बालू आणि चेतन मध्ये या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 न वाढतायत. धावसंख्या धावपटलावरती
44च्या घरात. तदनंतर या कार्यक्रमातील उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी महादेव शेठ गरत. या पंचकृषीतील प्रत्येक गावावरती प्रेम बघितलंय आम्ही, किंबहुना त्यांचं महत्त्वपूर्ण राहिलं आणि म्हणूनच शिवसेनेच्या माध्यमानं नेतृत्व करताना हो अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेतनची काशियात स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधोमध क्वालिफाईड पंच मुकेश सर सांगताय हो दिस इज 4 रन. चौकार आपल्या बॅटमधून दाखवतोय चेतन. थँक्यू. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन प्लीज आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण चला या. किशोरजी गरत यांना विनंती असेल की प्लीज आपण या. आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. बिंदणेमध्ये असणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल आपला कर्णधार जर 5 मिनिटात टॉससाठी आला नाही तर टॉस हा पांजे टीमला दिला जाईल. फायनल कॉल 5 मिनिटाची अगदी अवधी असेल. आणि या ठिकाणी किशोरजी अप्रतिम वेळेला फटका येतोय सीमारेषेच्या आउट ऑफ रूफ. चेतनच्या बॅटमधील आलेला खणखणीत वैयक्तिक आणि सांघिक दुसरा षटकार, तिसरा षटकार. थँक्यू. किशोरजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी झाला. तदनंतर राकेश गरत आपल्याला विनंती असेल. समीर थले यांनाही मला वाटतं विनंती असेल. राकेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान या टॉस बॉक्समध्ये केला जातोय. 17 नंतर पाहुण्यांच्या स्वागताकडे निश्चितच जाणार कारण महत्त्वपूर्ण असणारी मॅच. आता धावसंख्या धावपटलावरती 54 आहेत. 9 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 3 षटकार आणि 5 चौकार मला वाटतोय ज्याच्या बॅटमधून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. चौफेर टोले जंग फटकेबाजी करताना दिसतोय सावरखार टीमसाठी. नाव आहे चेतन. चेतन घरत आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला 1 बाउन्स चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होतोय, प्रेक्षक जातोय. सीमा पार आलेला हा चौकार. हॅलो थँक्यू व्हेरी मच डीजे. क्या बात. सन्मान होतोय आदरणीय श्री भरत पांडुरंग पाटील काकांचा सन्मान होईल. या आपण काका आपला सन्मान केला जाईल टॉस बॉक्समध्ये. काँग्रेस चषक 2025 निमित्त आज शेवटची रजनी आणि या रजनी निमित्त आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातोय. श्यामभाई पाटील आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते माईचे उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक गोड आठवण देऊन आपला सन्मान केला जातोय. आपण त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. 48 धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकी खेळी करणारा चेतन आपल्याला पाहायला मिळेल का? अगदी 2 धावसंख्येपासून दूर असणारा चेतन या शृंखलेतील या प्रतियोगितेतील पहिला हाफ सेंचुरी करणारा चेतन पाहायला मिळेल का? पाहायचो आहे जो आतापर्यंत 47 वरती काल मला वाटतो एक खेळाडू पाहायला मिळाला, परंतु नाव होतं रुपेश थळी करंजा. आणि निश्चितच इथं मात्र अर्धशतकी खेळीपासून दूर असणारा चेतन अतिशय सुरेख अप्रतिम आणि निश्चितच विजय संघही विजयी होतोय आणि अर्धशतकी खेळी करतोय. बॅट उंचावून खरं तर आपल्याला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. चेतनची खेळी आवडली असेल तर चेतनसाठी खरं तर टाळ्यांचा वर्षाव होतोय. जवळजवळ 1 षटक राखून आणि 1 चेंडू मला वाटतोय राखून 7 चेंडू राखून नाबाद खरं तर अशा प्रकारची टोले जंग फटकेबाजी. 54 धावांची फटकेबाजी. 63 धावांमध्ये 54 धावसंख्या ज्याने उभारल्या. नाव आहे सावरखार टीमचा चेतन.